हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला नॅचरल लुकमध्ये सेल्फ मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे. सो सुरुवातीला मी फेस क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अप्लाय करते आहे टोनर. आज आमच्या फॅमिलीमध्ये एक फॅमिली फंक्शन आहे, त्यासाठी मी रेडी होते. त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे लिमिटेड प्रमाणात. जरी सावळी स्किन असली तरी माझी स्किन जास्त प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा माझा मेकअप होतो. त्यानंतर मी लिक्विड सिरम लावलेला आहे, जस्ट लाईक अ प्रायमर. आणि मी आता स्किन करेक्टिंग करणार आहे. तुम्ही बोलणार की ते प्रायमर करेक्टिंग का करतात, पण थोडंफार प्रमाणात जे टॅनिंग झालेलं आहे त्यासाठी मी स्किन करेक्टिंग करून घेतलेलं आहे. माझ्या शेडच्या अकॉर्डिंग फाउंडेशन मी मिक्सअप करून तयार केलेलं आहे आणि छान असं ते ब्लेंड करते आहे. मस्त ब्लेंडिंग झाल्यानंतर टी झोनमध्ये मी हायलायटिंग यूज करते. आपले फीचर्स हे दाखवणं खूप गरजेचं असतं. तुम्ही नॅचरल मेकअप केला तरी ते इन्हान्स झाले पाहिजे. देन मी ब्लश यूज करते आहे. ब्लश तुम्ही बघू शकता की अतिशय एक सिंगल डॉटवर आपण काम करतो आहे. मेकअप जर नॅचरल पाहिजे असेल तर प्रोडक्ट्स पण आपल्याला त्या अकॉर्डिंगच यूज करावे लागतात. मध्ये मध्ये आमच्या सगळ्यांची ये जा आणि त्यामध्ये ओ माय गॉड, लॉरा मर्सीचं एवढं सारं पावडर जेवढं आपल्याला लागणार पण नाहीये. मी छान असं त्याला लॉक करून घेतलेलं आहे, कारण मला मेकअप लॉंग लास्टिंग ठेवायचा आहे. त्यानंतर थोडंसं मी ब्रॉन्झिंग यूज करते आहे. त्यानंतर हलक्या प्रमाणात मी छान असं ब्लशर यूज करते आहे. ब्लशर माझं खूप फेवरेट आहे. थोडंसं आयब्रो डिफायनिंगमध्ये पण जे एक्सेस पावडर आपल्या आयब्रोवर पडलेले असतात त्याला आधी रिमूव्ह करून घ्या आणि नॅचरल असं त्याला फिलअप करा. लिप लायनर आणि त्यानंतर माझ्या ड्रेसच्या अकॉर्डिंग डार्क अशी लिपस्टिक, बट मला ऑम्ब्रे इफेक्ट पाहिजे त्यामुळे मी त्याच्या आतमध्ये लाईट शेड असं यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आयशॅडो मी ब्लॅक कलरचं फक्त लायनर न लावता आयशॅडोज मर्ज करून घेतलेलं आहे. हलकासं ब्राऊन शेडनी माझं वरची क्रीज लाईन क्रिएट केलेली आहे आणि फायनल असं मेकअप फिक्सर आणि हायलायटर राहिलंच थोडंसं. नाईट इव्हेंट आहे, हलका मेकअप असला तरी हायलायटर तो बनताय. आणि हा आहे माझा फायनल नॅचरल मेकअप लुक. सो कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता असा मेकअप.